नांदेड परिक्षेत्रात तंटामुक्त गाव समित्या सक्रिय होणार। आज होणाऱ्या ग्रामसभेत समितीची निवड जाहीर होणार। निवडणूक संपली की तुम कोण हम कोण, अजित पवार यांचा फोटो फडणवीस यांच्या पोस्टरवरून गायब झाल्याचा दानवेंचा आरोप। विरोधकांनी काढला आणखी एक महाघोटाळा। सिडकोच्या कोंडाणे धरणात महायुतीचे 1400 कोटी घोटाळा केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप। नरेंद्र मोदींचा सरकार सत्तेवर आल्यापासून देश बीप निर्यातीत नंबर 1। काँग्रेस नेते नाना पटोले यांचा राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक असामान्य व्यक्ती घडवल्या, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचे प्रतिपादन। गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही समान नियम करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे मनपा आयुक्तांना निर्देश। शरद पवारांच्या पक्षात बीआरएस पक्ष होणार विलीन, पदाधिकाऱ्यांसोबत हजारो कार्यकर्ते करणार पक्षात प्रवेश। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, खासदार सुप्रिया सुळे यांची वाडिया महाविद्यालयासमोर निदर्शने। दोन महिन्यात एक लाख ग्राहक वाढले। देशातील 26,400 दुर्गम नेटवर्क आणि गावांमध्ये बीएसएनएल 4G इंटरनेट सेवा देणार। दिल्लीवरून आदेश आल्यामुळे फडणवीस घाबरले, त्यामुळेच वेगवेगळी वक्तव्य करत आहेत आमदार रोहित पवार यांची टीका। लोककलावंतांना हक्काची जागा द्या, शाहीर हेमंतराजे मावळे यांची पुणे महापालिकेकडे मागणी। एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी, एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, भरत गोगावलेंनी दिली योजनेला मंजुरी। बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात आहे, मृत अक्षय शिंदेच्या वकिलांचा आरोप। यंदा महायुतीचे पण 2029 मध्ये एकट्या भाजपचे सरकार, अमित शहांच्या नावाने महायुतीत खळबळ, राष्ट्रवादी शिवसेनेचे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष। तुम्ही आता लाडक्या बहिणींना विकत घेणार का? आम्हाला 1,500 नको तर सुरक्षा द्या, प्रणिती शिंदेचा यांचा सरकारवर घणाघात। हिंगोलीच्या सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू, वीज कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आलाय हृदयविकाराचा झटका। बदलापूर प्रकरणात हायकोर्ट कठोर लैंगिक शोषण झालेल्या शाळेच्या संचालकांसह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। नाशिकसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 2023 खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा होणार जमा, कृषी मंत्र्यांची माहिती। गावागावात बैठका घ्या, प्रत्येक घरातून दसरा मेळाव्यासाठी या, मनोज जरांगे यांनी मराठा समन्वयकांच्या बैठकीत केले आवाहन। निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का, शरद पवारांच्या भेटीनंतर विलास लांडेंचे ठरले विधानसभेला तुतारी फुंकणार। गुवाहाटीला गेल्याने बहिणींना पैसे मिळाले, शहाजी बापू पाटील यांचा दावा, एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार। बाजार समितीतील 160 गाळ्यांचे लोकार्पण, अंशात बदल करण्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे निर्देश, व्यापाऱ्यांच्या मागणीला यश। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतात देवेंद्र फडणवीसांचा टोला। आनंद दिघेंच्या शेवटच्या क्षणी सिरसाट होते तर चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली शंका, शिंदे गटावर साधला निशाणा। नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणी डीनची बदली, केवळ बदली करून उपयोग नाही, आरोपींची चौकशी करावी, मनसेची मागणी।
लक्ष्मण हाके यांनी डागली मुख्यमंत्र्यांवर टोप. महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा उद्योग करीत असल्याचा केला आरोप. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग. चोरून फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. पुण्यातील घटना. सायबर पोलिसांची सतर्कता. बजाज अलायन्स कंपनीची फसवणूक झालेले 2 कोटी रुपये परत मिळाले. भंडारा आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट. परिसरातील झेरॉक्स सेंटर मधून चालतो कारभार. समिती स्थापन करून चौकशीची मागणी. नाना पटोले यांना मी मोजत नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गद्दार. अशोक चव्हाणांचा संताप. समर्थकांच्या हकालपट्टीमुळे झाले संतप्त. मुख्यमंत्र्यांवर अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते. प्रकाश आंबेडकर यांचा धनगर आरक्षणावरून इशारा. लाडकी बहीण योजनेवरही निशाणा साधला. स्कूल व्हॅनने दिलेल्या जोरदार धडकेत विद्यार्थी जागीच ठार. पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात. शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गोळीबार. अमरावतीची घटना. सहकाऱ्यांवर संशय. पक्षांतर्गत वादातून घडल्याचा संशय. माझा फोन इनकमिंग साठी सदैव चालू. एखाद्याला ब्लॉक करण्याला लोकशाही म्हणत नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान. टोळक्यांकडून रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत नुकसान. पुण्याच्या हडपसर भागातील काळेपड परिसरातील घटना. संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात. म्हणाले, तुम्हाला भ्रष्टांची मते चालतात, त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांची निकाल लावला असे बोलू नका. किरकोळ वादातून तिघांकडून एकाचा खून. नागपूरच्या अंबाझरी परिसरातील घटना. पुण्यात संचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. गुन्हेगार दिसला की पोलिसांना मिळणार अलर्ट. 433 कोटींच्या निधीस मंजुरी. 4 वर्षांपासून गुंगारा देणारे 2 जण अटकेत. खून करून झाले होते पसार. पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या. समाज आणि राजकारण कळतं तेवढी मला अक्कल आहे. ओबीसी आंदोलनाचा करता करविता कोण आहे हे सर्वश्रुत. मनोज जरांगेंचा भुजबळांवर घणाघात.